म्हणजे विश्व हेच एक कुटुंब आहे असे म्हणणारी ही उदात्त कल्पना सुद्धा याच संस्कृतीची आहे. मित्रांनो, आध्यात्मिकतेच्या गाभ्याबरोबरच जगाला विश्वशांतीचा संदेश देणारी ही संस्कृती आहे. विश्वशांतीचा शिवधनुष्य हातात घेऊन विश्वधर्माची शिकवण देणारा गौतम बुद्ध बौद्ध धर्म सुद्धा याच परंपरेचा पाया आहे. सत्याचे आणि अहिंसेची शिकवण देणारा जैन धर्म सुद्धा या संस्कृतीचा पाया आहे. असं म्हटलं जातं की गांधारीला 100 पुत्र, द्रोणाचार्यांचा जन्म द्रोणातून झाला, यांसारख्या गोष्टी आजच्या आयवेब सारख्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे अंगुलीनिदर्शक तर नाहीत ना, यावर विचार करणं मला महत्त्वाचं वाटायला लागतं. मग मित्रांनो, संतांचा वारसा असलेल्या याच भूमीत ज्याप्रमाणे पिकासोबत तण वाढत जातं, अगदी त्याचप्रमाणे किडेही वाढत जाते. त्याचप्रमाणे संस्कृतीत वाढणाऱ्या चुकीच्या रूढी, परंपरा, मूल्य या वेळेच नष्ट करावे लागतात आणि माणसाची बौद्धिक मशागत करण्याची जबाबदारी सुद्धा या संस्कृतीने घेतल्याची तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. मग ही झाली विषयाची एक बाजू. विषयाच्या दुसऱ्या बाजूचा अभ्यास करताना मला लक्षात येतं की या विषयाचा जर संपूर्ण सखोल अभ्यास करायचा असेल तर मला वाटतं की संस्कृती न बाळगल्यामुळे बिघडलेल्या व्यक्तिमत्वाचा आधी अभ्यास करायचा लागेल. म्हणूनच या विषयाच्या अनुषंगाने दया पवार फार सुंदर संदर्भ देतात. ते म्हणतात की चिनी भाषेत एक लोककथा आहे. त्या लोककथेमध्ये एका राजाला जगातील सगळ्यात मोठी घंटा तयार करायची असते, परंतु काय केलं, ती घंटा काय तयार होत नसते. परंतु शेवटचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्या घंटा तयार करणाऱ्या एका रसायनामध्ये एका कारागिराला लुटलं जातं. त्याचं मांस, रक्त, हाडं सगळं काही त्यात मिसळून निघतं आणि ज्यावेळी ती घंटा वाजवली ना, त्यावेळी त्या घंटेतून निघालेला आवाज हा प्रचंड कानेठेडा बसवणारा आवाज होता. मला असं वाटतं की अशीच एक घंटा आपल्या भारतात सुद्धा आहे. ती घंटा आहे जाती धर्माची आणि या घंटेच्या जडणघडणीमध्ये शोषितांचे रक्त, प्रचंड हिंसाचार, बलात्कार असं सगळं काही मिसळून निघालेलं आहे. आणि ज्यावेळी आपण ती घंटा वाजवतो ना, त्यावेळी त्या घंटेतून कधीच आवाज येत नाही माणुसकीचा, उलट येतात अर्थ किंकाया जाती धर्माने चिरडलेल्या माणसांच्या. आणि याच किंकाया तुम्हाला मला सांगत असतात की संस्कृती न बाळगल्यामुळे झाले मानवतेचे वाटोळे. मग याच्याही पुढे जाऊन मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मला समजतं की समाजातील सत्य कथन केल्यामुळे गौरी लंकेश, छत्तीसगडमधील साई रेड्डी अशा कितीतरी पत्रकारांच्या हत्या झाल्याचे तुम्हाला मला पाहायला मिळतं. मग मुळात ज्या पत्रकारांच्या हत्या झाल्या त्यांनी जर समाजातील सत्य कथन केल्यामुळे जर त्यांच्या जर हत्या होत असतील तर नेमका भारत देश नेमका कोणत्या दिशेने चाललाय आणि नेमका आपण कोणत्या विचारांवर चाललोय याच्यावर विचार करणं सुद्धा मला महत्त्वाचं वाटायला लागतं. मग ज्यावेळी हथरस असेल, खैरलांजी असेल अशा कितीतरी ठिकाणी मुलींवर बलात्कार किंवा अत्याचार झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं. मग ज्यावेळी 8 वर्षाच्या आसिफावर बलात्कार झाला त्यावेळी 8 वर्षाची आसिफाची आई सांगू लागते की आधी आम्हाला जंगली श्वापदांची भीती वाटायची, पण आता आम्हाला संस्कृतीच नाकारणाऱ्या मानवी श्वापदांची भीती वाटत आहे. थोडक्यात काय तर या श्वापदांमुळे आता चिरडला जातोय, मारला जातोय तो सुद्धा माणूसच. म्हणूनच संस्कृत भाषेत वर्णन गेल्याप्रमाणे यथा चतुर्भिः कडकम परीक्षते निगर्शन छेदन ताप ताडनहि तथा चतुर्भिः पुरुषे परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. म्हणजे ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा केली जाते अगदी त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा ही त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या आचारांवरून, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या संस्कृतीवरून केली जाते. म्हणूनच संस्कृती घडवते व्यक्तिमत्व असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणूनच संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, म्हणूनच हे आजच्या या संस्कृतीचे पाया असावे जणू. मग याही पुढे जाऊन मी ज्यावेळी विचार करायला लागतो तेव्हा मला समजतं की मग संस्कृतीतून नेमकी घडलेली व्यक्तिमत्व कोणते आहेत. मग याच्यावर जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा मला समजतं की आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे असं म्हणत या विश्वामध्ये जो जीव जे काही मागेल ते त्यास मिळावे अशी अर्थसंकल्पना ज्ञानेश्वरातून मांडणारे ज्ञानेश्वर सुद्धा या संस्कृतीतून घडलेले आहेत. जगाला विश्वशांती संदेश देणारे गौतम बुद्ध सुद्धा या संस्कृतीतून घडलेले आहेत. महाराष्ट्राला यशवंत तर देशाला कीर्तिवंत करून ठेवलेले यशवंतराव चव्हाण साहेब हे सुद्धा या संस्कृतीतून घडलेले आहेत. शिवचरित्र हे या संस्कृतीचे सर्वोच्च मानवित्व आहेत. महाराजांच्या आयुष्यात